पण अचानक घात झाला. पाटलांच्या बैलाचा पाय शर्यतीत असणाऱ्या मातीत तालीला थडकला आणि पाटलांचा बैल इतक्या गतीने कोसळला. आकाशात वीज कडकडावी असा आवाज झाला आणि सूर्याजीच्या काळजाचा ठोका चुकला. पक्षा हवेत उडाला आणि बरोबर तोंडावर कुचला. धुळीचे लोट आसमंतात उडाले. क्षणात होत्याचे नव्हते झाले होते. सूर्याजीच्या गळ्यात विजयाची पडणारी माळ कचकन तुटली होती. पक्षाचे काय झाले असेल याचा अंदाज सुद्धा न केलेला बरा. भराभरा इतर गाड्या वेगाने पुढे सरकल्या. सूर्याजीचा पक्ष आयुष्यात पहिल्यांदा हरला होता. सूर्याजीने हताश होऊन मैदानात नजर टाकली. तो खिन्न मनाने पाहत होता. पण हे काय पाहतोय मी? ते धुळीचे लोट चिरत रक्ताळलेल्या अवस्थेत सुद्धा पक्षा उठत होता. त्याने पाटलांच्या बैलाला सुद्धा उठवले. 2-3 हिसडे मारले. बैलगाडीचा चालक उडून कुठे पडला होता हे दिसतही नव्हते आणि विना चालक पक्षा व पाटलांचा बैल पुन्हा धावू लागला. धुळीचे लोट कापत ते दोघेही धावू लागले आणि काही क्षणापूर्वी शांत बसलेले मैदान पुन्हा उठून उभं राहिले. पुन्हा टाळ्या, पुन्हा शिट्ट्या. वा रे वा माझ्या पक्षा, मर्दा जीव ओवाळून टाकावं रे तुझ्यावर. म्हातारे बुजुर्ग बोलू लागले. वाऱ्याच्या कानफाटात बसावे असा पक्षा धावू लागला. मगाशी ओलांडून गेलेली एक बैलगाडी तो ओलांडू लागला आणि सर्वात अग्रस्थानी पोहोचला. क्रमांक 1ला तो होता. शर्यत संपायला आता काही फूट अंतर सुरू होते. पक्षाच्या नाकातून तोंडातून रक्त येत होते. डोळ्यात अश्रूंचा महापूर होत होता. शरीरातून आगीचा आगडोंब उसळला होता आणि पक्षाने लक्ष्मण रेषा शिवली. भले शाबास, वा रे वा फाकड्या. पक्षाने सूर्याजीची मान खाली जाऊन दिली नाही. आपल्या धनाचा झेंडा हवा होता ना धन्याला, हा घ्या झेंडा. पक्षात धावत पुढे आला आणि सीमारेषा पार केली आणि फरलांगभर अंतर तसाच जाऊन धाड खाली कोसळला. पक्षाची छाती फुटली होती. नाकातून रक्त येत होते. मगाशी धावताना पडला तेव्हा तोंडावर कुचल्याने फुफ्फुस फाटले होते. पण सूर्याजीची मान त्याने खाली होऊन दिली नव्हती. हृदय अखेरचे ठोके देत होते. डोळे केवळ आपल्या धन्याच्या शेवटच्या दर्शनाला उघडले होते. झेपा टाकतच सूर्याजी पक्षाजवळ आला. कडकडून पक्षाच्या गळ्यात तो पडला. पक्षाने सूर्याजीला एक नजर पाहिले आणि पापण्या मिटल्या ते कायमच्या शेवटच्या. मरणाची वाट बघत असलेल्या पाडसाला जीवदान देऊन, पक्षा बनवलेल्या सूर्याजीला अखेरचा झेंडा देऊन, आपला प्राण सुद्धा देऊन पक्षा निघून गेला, परत कधीच न येण्यासाठी.